आता आपण तेर गावात आहोत. शेजारीच तेरणा धरण आहे. तिथे 24 तासामध्ये 200 mm पाऊस रेकॉर्ड झालेला आहे. त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की कशा पद्धतीचा पाऊस झालाय. अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. जवळा दुधगाव 2-3 गावात जाऊन आलोय, पुढे आता अजून जाणार आहे. प्रचंड प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झालंय. अनेक घरांमध्ये पाणी गेलंय आणि प्रशासन सकाळपासूनच कामाला लागलंय. तहसीलदार मॅडम तर आपल्या बरोबरच आहेत आणि सगळे तलाठी जे आहेत ते फील्डवरती आहेत. त्यामुळे आपल्याला मला आवर्जून सांगायचं आहे की पंचनामे करून घेण्याच्या बाबतीमध्ये सर्वांनी थोडंसं सतर्क राहायला हवं. आपल्याला माहिती आहे की आधीच्या टप्प्यामध्ये देखील असाच प्रचंड पाऊस पडला होता आणि पंचनामे झाले. 33% जास्त नुकसान किती क्षेत्राचं झालं याची नोंद आहे आपल्याकडे. पण आता परत एकदा पाऊस पडल्यामुळे नुकसान अजून वाढलेलं आहे. त्यामुळे 100% नुकसान म्हणजे 100% क्षेत्रावरती 33% जास्त नुकसान आहे असं मला सगळीकडे सांगितलं जात आहे. आणि त्यामुळे अपेक्षा हीच आहे की अनुदान जे आहे ते आपल्याला सर्वच क्षेत्राला मिळायला हवं. एनडीआरएफ एसडीआरएफच्या अनुषंगाने जिथे 33% जास्त नुकसान झालंय, ज्या मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. अजून दुसरी एक अडचण अशी झालेली आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत 50% जास्त पाऊस झालेला आहे. सततच्या पावसाचं जे आपण निकष लावला त्याच्यामध्ये एक अट अशी होती की सरासरीपेक्षा 50% जास्त पाऊस जर पडला तर मग आपण एनडीआरएफ एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे राज्य सरकारच्या माध्यमातून मदत करत होतो. तर त्या निकषाच्या बाबतीमध्ये बैठक पुढच्या आठवड्यात 8-10 दिवसात लागेल. तो विचार देखील करावाच लागणार आहे. कारण अनेक ठिकाणी सलग 5 दिवस 10-10 mm पाऊस पडला नाहीये. परंतु त्यापेक्षा जास्त नुकसान जे आहे ते नक्कीच झालेलं आहे. तर त्याचा देखील विचार शासन स्तरावरती चालू आहे. आपले आदरणीय कृषी मंत्री भरणे मामांबरोबरही चर्चा झालेली आहे. संबंधित सचिवांबरोबरही चर्चा झाली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांच्या आणि मंत्रिमंडळाच्या स्तरावरती हा विषय लवकरच नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.